पावसाळ्याच्या दिवसात काहीतरी खमंग खायला पाहिजे, परंतु ते तेलकटही नको, फार मसालेदारही नको. असंच आपण आज एक आपली रेसिपी ट्राय करणार आहोत, जी सगळ्यांना माहिती आहे, परंतु मी कमीत कमी मसाल्यांमध्ये ही रेसिपी तयार केलेली आहे. तुम्हाला आता हा व्हिडिओ बघून कळालंच असेल की ही रेसिपी नक्की कोणती. आणि ह्या चकुल्या करत असताना फार पण की नाही त्याच्यामध्ये मसाल्यांचं प्रमाण जर वापरलं तर आपल्या घशाला जळजळ किंवा आपल्याला पित्ताचा त्रास होऊ शकतो. म्हणून आपण इथं अगदी कमीत कमी मसाल्यांमध्ये ही रेसिपी पाहूया. त्यासाठी मी इथं पहिल्यांदा अर्धी वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे. तुम्ही तुरीची डाळ, मुगाची डाळ असं दोन्हीही समसमान प्रमाणामध्ये इथे घेऊ शकता, परंतु मी इथं फक्त तुरीची डाळच वापरलेली आहे. ही तुरीची डाळ आता मी ज्यावेळेला वापरायला घेतली त्यावेळेला मी ती पहिल्यांदा अर्धा तास पाण्यामध्ये भिजवून ठेवलेली आहे. याच्यामुळे काय होतं तर आपली डाळ जी आहे ती लवकर शिजते आणि आपली डाळ जर लवकर शिजली तर आपल्या चकुल्याही लवकर होऊ शकतात. म्हणून इथं मी धुवून घेतलेली होती, तशीच मी तुम्हाला थोडं पाणी टाकून दाखवलेलं आहे. तर आता इथं ही जी डाळ आहे ही मी एका कुकरमध्ये ट्रान्सफर करून घेते आणि हा कुकर आपण गॅसवर ठेवून याला 3 ते 4 शिट्ट्या करून घेऊया, जेणेकरून याच्यातली डाळ आहे अगदी मऊसूत शिजली पाहिजे. ती शिजली म्हणजे आपल्या चकुल्यांना एक छान अशी टेस्ट येते. अतिशय नेक्स्ट लेवलच्या आपल्या चकुल्या तयार होतात, तुम्ही बघू शकता. तोपर्यंत मी इथं खोबरं आणि लसणाचं वाटण तयार करून घेते. आता इथं मी 1.5 कप कणिक म्हणजेच गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्ही मीठ वापरू शकता. लक्षात घ्या, आपण चकुल्यांची जी आमटी करणार आहे त्यातही आपण मीठ वापरणार आहे, त्याच्यामुळे इथं आपण मीठ घेताना अगदी दमानच मीठ घालायचं. आणि आता ही जी कणिक आहे ही आपण घट्टसर भिजवून घ्यायची आहे. घट्टसर भिजवून घ्या, सैल भिजवून घेऊ नका. अगदी तुम्ही रेग्युलर चपात्यांसाठी जशी कणिक मळता ना त्या पद्धतीने तुम्ही इथे मळून घ्या. इथं आता आपली कणिक मळून झालेली आहे आणि आता ही आपण झाकून ठेवूया साईडला. तोपर्यंत आपण इथं आमटी तयार करून घेऊया. त्याच्यासाठी मी एका कढईमध्ये थोडंसं तेल गरम केलेलं आहे. कमी तेल मी वापरते, त्याच्यामुळे मी अगदी 1 ते 1.5 चमचाच तेल घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. याच्यामध्ये मोहरी आणि जिरं घालायचं, छान तडतडू द्यायचं. ह्या रेसिपीसाठी फोडणी जितकी छान आणि खमंग बसेल ना तितकं मस्त ना या चकुल्या चवीला लागतात. अतिशय भन्नाट, अतिशय सुंदर लागतात. याच्यामध्ये खोबरं आणि लसणाचं जे मी वाटण करून घेतलं होतं ते घातलेलं आहे. आणि आता हे घातल्यानंतर याच्यामध्ये आपण पहिल्यांदा हे आपण छान असं मिक्स करून घेऊया. अगदी 1 ते 2 सेकंद मी इथं ते मिक्स करून घेतलेले बघू शकता तुम्ही. छान लसूण असा तेलामध्ये फ्राय झालेला आहे. आणि आता याच्यामध्ये आपण हळद घालून घेऊया. अर्धा छोटंसं जे आपल्या मसाल्यांच्या डब्यांमध्ये जी चमचा असतो ना त्या चमच्याने अर्धा चमचा हळद मी इथं वापरलेली आहे. आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही याच्यामध्ये मसाला वापरू शकता. हा माझा घरातलाच आहे, कांदा लसूण विरहित मसाला आहे. लाल मिरचीची पावडर नाही आहे ही, हा मसालाच आहे जो मी इथं वापरते आहे तो. त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण हे सगळं छान आधी मिक्स करून घ्यायचं. आणि जी आपण डाळ शिजवून घेतलेली आहे ती पहिल्यांदा इथं मी घोटून घेतलेली आहे. लक्षात घ्या, डाळ घोटून घ्या म्हणजे ती छान अशी त्या पाण्यामध्ये मिक्स होते. आणि आता याच्यामध्ये आपण ही सगळी डाळ घालणार आहे. अतिशय छान मस्त अशी फोडणी बसलेली आहे आणि याचा वास सगळ्या घरभर दरवळत आहे. या वासानेच असं वाटतं की आत्ता लगेच त्या चकुल्या खायला घ्याव्यात, इतकी अप्रतिम या चकुल्या होतात. तेलकट जर खायचं नसेल पावसाळ्याच्या दिवसामध्ये आणि आपल्याला हा एक छान असा आपल्या महाराष्ट्रातला सुंदर असा हा ऑप्शन आहे. आणि याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे मी. तुमच्या आवडीनुसार पाणी घालून घ्या. पाणी थोडं जास्तच घालायचं, कारण आपण ज्या आपण जे फळ तयार करून ह्याच्यामध्ये जे घालणार आहे ना ते आपलं कणकेचं आहे आणि ते पाणी शोषून घेतं, त्याच्यामुळं घालतानाच थोडंसं जास्त पाणी घालायचं आहे. हे मी 3 ते 4 लोकांच्यासाठीची हे मी
चकुल्या तयार केलेल्या आहेत, हे प्रमाण आहे. आणि आता याला छान उकळी फुटू द्या. तोपर्यंत गॅस बारीक करून आपण इकडे ती जी कणिक मळलेली होती त्याच्या आपण छान चपात्या करून घ्यायच्या आहेत. पण त्यापूर्वी याच्यामध्ये आपण मीठ घातलं नव्हतं, ते आता आपण मीठ घालून घेऊया. आपल्या चवीनुसार आवडीनुसार मीठ घाला, परंतु हे लक्षात ठेवा की जी कणिक आपण मळलेली आहे त्याच्यामध्ये आपण मीठ ऑलरेडी घातलेलं आहे. आणि चव एन्हान्स करण्यासाठी इथं मी थोडासा चिंच आणि गूळ वापरते आहे. वापरून बघा, अतिशय छान चव लागते. आणि खूप सारी अशी इथं मी कोथिंबीर वापरते. कोथिंबीरीनं बघा किती सुंदर रंग आलेला आहे, त्याला अतिशय चवीला मस्त झालेली आहे. असं वाटतं की पहिल्यांदा आधी वाटीमध्ये ही आमटी घेऊनच प्यावी, इतकं सुंदर झालेलं आहे. आणि आता ही कणिक मी परत एकदा मळून घेते आणि याचा छोटासा गोळा जसा आपण रेग्युलर चपातीला काढतो तसा किंवा त्याच्यापेक्षा छोटा काढला तरीसुद्धा चालेल. आता हे असं केल्यानंतर परत पोळपाटावरती आपण तो गोळा घ्यायचा आहे. लक्षात घ्या, जी लावायची कणिक आहे ती थोडी कमी लावायची, जेणेकरून ज्या वेळेला आपण त्या आमटीमध्ये हे जे फळं घालणार आहे त्यावेळेला त्याच्यामध्ये हे जे पीठ आहे ते वरती येणार नाही, किंवा ते पीठ शिजताना काय होतं, मग तो लदगा तयार होतो आणि मग आपल्याला जो रस्सा आहे, जो आमटीचा जो रस आहे ना, तसा वरपून प्यायला मजा येत नाही. म्हणून आधी पहिल्यांदा आपण काय करायचं, ह्याला पीठ लावून घेताना अगदी थोडंसं लावून घ्यायचं गरजेपुरतं, जेणेकरून या चपातीवरती ते पीठ दिसणार नाही याची काळजी घ्यायची. आणि आपण शंकरपाळी करताना कसे काप करतो ना, त्या पद्धतीनं इथं पहिल्यांदा काप करून घ्यायचे आहेत चपातीचे. पहिल्यांदा आडव्या रेषा मी मारून घेते, ह्या अशा मारून घ्यायच्या आहेत. तुम्हाला जेवढी साईज पाहिजे त्या साईजनुसार तुम्ही इथं करू शकता. त्याच्यानंतर पोळपाट जसं आपल्याला पाहिजे डायरेक्शन, त्या डायरेक्शनमध्ये करून घ्यायचं. अगदी चौकोनीसुद्धा तुम्ही याचे काप करू शकता, किंवा डायमंड शेपमध्ये सुद्धा, किंवा मी ज्या पद्धतीनं केलेलं आहे त्या पद्धतीने सुद्धा करू शकता. मी इथं मुद्दामून छोट्या छोट्या अशा फळं करून घेतलेली आहेत, म्हणजे जेणेकरून आपण चमच्यामध्ये एखादं जर फळ आलं तर ती बाईट आहे ना अतिशय अप्रतिम असं लागते. म्हणून मी करून घेताना छोट्या छोट्या करून घेतलेल्या आहेत. थोड्या छोट्या थोड्या मोठ्या अशा जरी तुम्ही करून घेतल्यात तरीसुद्धा त्या छान लागतात. आमटीला छान उकळी आलेली आहे, पाहू शकताय. आणि याच्यामध्ये ही सगळी जी फळं आहेत ती आपण सगळी फळं ह्याच्यामध्ये घालणार आहे आणि याला छान अशी उकळी येऊन देणार आहे, जेणेकरून ती फळं जोपर्यंत शिजत नाहीत तोपर्यंतच आपण याच्यामध्ये ही फळं ठेवणार आहेत. आणि ही असं करून ठेवून लगेच थोडा वेळ गेल्यानंतर खाऊ नका, करायचं आणि गरम गरम खायला घ्यायचं, तरच ती मजा येते. जी खरी मजा आहे ती त्याच वेळेला कळते. सगळ्या चपात्यांची फळं तयार करून घेऊन याच्यामध्ये घातलेली आहेत. खूप भन्नाट झालेली आहे हे चकुल्या, मला अतिशय आवडतात या चकुल्या. आणि आता या आपण आहेत, या आपल्या रेडी झालेल्या आहेत खाण्यासाठी. प्रत्येकदा थोडीशी कोथिंबीर मी वापरते. आणि इथं ही आपली आजची रेसिपी संपलेली आहे. तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या फ्रेंड्सपर्यंत ही जी रेसिपी आहे ही तुम्ही पाठवा, शेअर करा त्यांना. आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. नवीन कोरं चॅनेल आहे आपलं जे आहे ते. तर आता आपला व्हिडिओ इथं संपलेला आहे, बंद करते व्हिडिओ. थँक्यू, धन्यवाद.